नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे DC मोटरचा प्रॅक्टिस टेस्ट 4. याआधी आपण 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स डिस्कस केले, त्याचे आन्सर्स बघितले. बऱ्याच जणांनी आपला स्कोअर पण सांगितला. आणि यात काय करतो आपण, 9 ते 10 क्वेश्चन्स पाहतो. त्याचे स्टार्टिंगला हे एक लाईक तुमची स्मॉल एक्झाम असल्यासारखं असणार आहे. काही क्वेश्चन्स बघणार आहोत आणि त्याचे आन्सर्स व्हिडिओच्या शेवटी चेक करून घेतो. ठीक आहे, तर सुरू करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जी पुणे मेट्रोसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत त्यासाठी आपण मेकॅनिकल स्टुडंटसाठी टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे. ती टेस्ट सिरीज तुम्ही आपल्या माय जीओ ट्रॅक नावाचं ॲप आहे, प्ले स्टोअर ॲप, त्या ॲपवरून तुम्ही टेस्ट देऊ शकता. आणि त्या टेस्ट सिरीजबद्दलचे जे डिटेल्स पाहिजे असतील तर त्याबद्दलचा एक व्हिडिओ आधीच शेअर केलेला आहे. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर तुम्ही ते चेकआउट करू शकता. ओके, तर स्टार्ट करूया आजच्या टेस्ट 4ला. सो क्वेश्चन फर्स्ट आहे, इन अ डिफरन्शियली कंपाउंडेड DC मोटर इफ शंट फील्ड सडनली ओपन्स. तर डिफरन्शियली कंपाउंडेड मोटरमध्ये शंट फील्ड अचानक ओपन झालं तर काय होईल? ऑप्शन ए, द मोटर विल फर्स्ट स्टॉप अँड देन रन इन अपोजिट डिरेक्शन ॲज सिरीज मोटर. ऑप्शन बी, द मोटर विल वर्क ॲज सिरीज मोटर अँड रन ॲट स्लो स्पीड इन द सेम डिरेक्शन. ऑप्शन सी, द मोटर विल वर्क ॲज सिरीज मोटर अँड रन ॲट हाय स्पीड इन द सेम डिरेक्शन. आणि ऑप्शन डी, the motor will not work and come to stop. तर करेक्ट आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. शेवटी चेक करूया कुठले आन्सर करेक्ट आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन, द स्पीड ऑफ अ DC शंट मोटर कॅन बी इन्क्रीज्ड बाय. DC शंट मोटरची स्पीड आपण कशी इन्क्रीज करू शकतो? ऑप्शन ए, इन्क्रीजिंग द रेजिस्टन्स इन आर्मेचर सर्किट. ऑप्शन बी, increasing the resistance in field circuit. C, reducing the resistance in the field circuit. आणि D, reducing the resistance in the armature circuit. Next question number 3rd, the plugging gives the option A, zero torque braking, B, smallest torque braking, C, highest torque braking, and D, none of the above. Next question, for constant torque drive which speed control method is preferred. Constant torque drive साठी कुठली स्पीड कंट्रोल मेथड ही प्रेफर केल्या जाते? फील्ड कंट्रोल, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल, किंवा शंट आर्मेचर कंट्रोल, किंवा मेकॅनिकल लोडिंग सिस्टम. स्पीड कंट्रोल हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्याच्यावर 1-2 तर क्वेश्चन पक्का विचारणारच आहेत. आणि मेट्रोचा एक्झाम पॅटर्न हा डिस्कॉम किंवा ट्रान्सकोपेक्षा थोडा वेगळा राहील, कारण नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त आहेत. सो छोटे क्वेश्चन ज्याच्यामध्ये बट कन्सेप्च्युअल आणि असे ट्रिकी अशा टाईपचे क्वेश्चन विचारतील. एकदम मोठे लेंदी क्वेश्चन नाही विचारणार, कारण नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त आहेत आणि टाईम ॲज कम्पेअर टू दॅट क्वेश्चन्स कमी आहे. सो अशाच टाईपचे 1 लाइनर क्वेश्चन्स विचारू शकतात. आणि याआधी नागपूर मेट्रोमध्ये त्याच टाईपचे क्वेश्चन विचारले गेले. सो आपण तेच एक बेस कन्सिडर करून त्याप्रमाणे स्टडी चालू ठेवूया. तर ह्याचे ऑप्शन्स तुम्ही बघितले असतील. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ मॅन्युअल शंट मोटर स्टार्टर. ऑप्शन ए, overload relay is connected in series and no volt relay in parallel with the load. B, overload relay is connected in parallel and no volt relay is in series with the load. Option C, overload relay and no volt relay are both connected in series with the load. Option D, overload relay and no volt relay are both connected in parallel with the load. मॅन्युअल शंट मोटर स्टार्टरमध्ये रिलेची पोझिशन विचारलेली आहे, कशा प्रकारे ते कनेक्टेड असतात. तर करेक्ट आन्सर मार्क करून ठेवा.
Next question. In variable speed motor, a stronger commutating field is needed at low speed than at high speed. B. A weak commutating field is needed at low speed than at high speed. C. Same commutating field is needed at low speed than at high speed. And D. None of the above. Next question. Which of the following application requires high starting torque? हाय स्टार्टिंग टॉर्क कुठल्याला पाहिजे? तर ऑप्शन ए लेथ मशीन, बी सेंट्रिफ्युगल पंप, सी लोकोमोटिव्ह आणि डी एअर ब्लोअर. या एवढ्या ॲप्लिकेशनपैकी हायर स्टार्टिंग टॉर्क कुठल्या ॲप्लिकेशनला पाहिजे विचारले. नेक्स्ट, the type of DC motor used for shears and punches is. ऑप्शन ए शंट मोटर, की सिरीज मोटर वापरतात, की डिफरेंशियल कंपाउंडेड DC मोटर और क्युम्युलेटिव्ह कंपाउंडेड DC मोटर. कुठली मोटर यूज करतो आपण शेअर अँड पंचेसाठी. नेक्स्ट, इन विच ऑफ द फॉलोइंग ॲप्लिकेशन्स DC सिरीज मोटर इज इनव्हेरिएबल ट्राईड. ऑप्शन ए स्टार्टर फॉर अ कार, बी ड्राईव्ह फॉर अ वॉटर पंप, सी फॅन पंप आणि डी मोटर ऑपरेशन इन AC और DC. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर द सेम HP रेटिंग अँड फुल लोड स्पीड फॉलोइंग मोटर हॅज पुअर स्टार्टिंग टॉर्क. स्टार्टिंग टॉर्क कुणाचा कमी आहे किंवा पुअर आहे? तर ए शंट मोटर, बी सिरीज मोटर, सी डिफरेंशियली कंपाउंडेड आणि डी क्युम्युलेटिव्ह कंपाउंडेड. आय होप तुम्ही ॲन्सर मार्क केला असेल. आता स्टार्टिंगपासून आपण ॲन्सर्स चेक करून घेऊ. पहिला प्रश्न त्यात विचारलं होतं की डिफरेंशियली कंपाउंडेड DC मोटरमध्ये जर शंट फील्ड सडनली ओपन झालं तर काय होईल? द मोटर विल फर्स्ट स्टॉप अँड देन रन इन अपोजिट डिरेक्शन. आधी मोटर स्टॉप होईल आणि अपोजिट डिरेक्शनमध्ये ॲज अ सिरीज मोटर म्हणून रन होईल. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, तुम्ही चेक करून घ्या तुम्ही काय लिहिलं होतं आणि बरोबर आहे का चूक आहे. दुसरा, द स्पीड ऑफ DC शंट मोटर कॅन बी इन्क्रीज्ड बाय. DC शंट मोटरची स्पीड आपण कशी इन्क्रीज करू शकतो? तर ऑप्शन्स होते इन्क्रीजिंग रेजिस्टन्स इन आर्मेचर सर्किट, इन्क्रीजिंग रेजिस्टन्स इन फील्ड सर्किट, रिड्यूसिंग रेजिस्टन्स इन फील्ड सर्किट, रिड्यूसिंग रेजिस्टन्स इन आर्मेचर सर्किट. तर आपल्याला काय करायचं आहे, शंट मोटर स्पीड ऑफ DC शंट मोटर इन्क्रीज करायची. तर काय असणार आहे, ह्याच इन्क्रीजिंग द रेजिस्टन्स इन फील्ड सर्किट. सो ऑप्शन बी इज करेक्ट. Next question. The plugging gives zero torque, smallest torque braking, highest torque braking किंवा यापैकी एकही बरोबर नाही. तर प्लगिंग काय करतं, हायेस्ट टॉर्क ब्रेकिंग देतं. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी. द प्लगिंग गिव्स द हायेस्ट टॉर्क ब्रेकिंग. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. For constant torque drive, which speed control method is preferred? Constant torque drive कुठल्या याला प्रेफर करतो? फील्ड कंट्रोल, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल, शंट आर्मेचर कंट्रोल की मेकॅनिकल लोडिंग सिस्टम. तर कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह आपण, आणि त्याचं नाव पण आपण असंही म्हणू शकतो की आर्मेचर, ह्याचंच आर्मेचर व्होल्टेज कंट्रोललाही आपण कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह म्हणतो. So the correct answer for this question is armature voltage control. So for constant drive, which speed control method is used? Armature voltage control method is used or preferred. So the correct answer is option B. Next, in a manual shunt motor starter, तर याच्यामध्ये ओव्हरलोड रिलेची पोझिशन विचारली होती.
तर काय असेल, मॅन्युअल शंट मोटर स्टार्टरमध्ये ओव्हरलोड रिले इज कनेक्टेड इन सिरीज अँड नो लोड इन पॅरलल, ओव्हरलोड रिले इज कनेक्टेड इन पॅरलल और नो लोड इन सिरीज, किंवा दोन्ही इन सिरीज किंवा दोन्ही इन पॅरलल विथ द लोड. तर आपण काय करतो, मॅन्युअल शंट मोटर स्टार्टरमध्ये ओव्हरलोड रिले हे सिरीजमध्ये कनेक्ट असतं आणि नो होल्ड रिले पॅरललमध्ये असतं विथ द लोड. तर करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन ए. ऑप्शन ए हे तुमचं बरोबर आन्सर असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. इन अ व्हेरिएबल स्पीड मोटर stronger commutating field is needed at lower speed than at high speed. A weak commutating field is needed at low speed than at high speed, किंवा same commutating field is needed, किंवा none of the above. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे याच्यासाठी, a weaker commutating field is needed at lower speed than at high speed. व्हेरिएबल स्पीड मोटरमध्ये काय होतं, a weaker commutating field is needed at low speed than at high speed. So the correct answer for this question is option B. Option B हे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7. Which of the following application requires high static torque? स्टार्टिंग टॉर्क या एवढ्या बाकीच्या ह्या ॲप्लिकेशन्सपैकी कुठल्याला सगळ्यात जास्त स्टार्टिंग टॉर्क पाहिजे, लेथ मशीन, सेंट्रिफ्युगल पंप, लोकोमोटिव्ह किंवा एअर ब्लोअर. हे इझी क्वेश्चन आहे. कुठला आहे, ऑप्शन सी, लोकोमोटिव्ह. लोकोमोटिव्हला स्टार्टिंगला टॉर्क जास्त पाहिजे असतो. सो द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. द टाईप ऑफ DC मोटार यूज्ड फॉर शेअर्स अँड पंचेस इज. शेअर्स अँड पंचेससाठी कुठली DC मोटर वापरतो, शंट, सिरीज, डिफरन्शियल कंपाऊंडेड की क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड. सो आपण शेअर्स अँड पंचेससाठी क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड DC मोटार यूज करतो. द करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑप्शन डी. ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा, इन विच ऑफ द फॉलोइंग ॲप्लिकेशन DC सिरीज मोटार इज इनव्हेरिएबली ट्राईड. DC सिरीज, in which of the following application DC series motor is invariably tried? Starter for a car, drive for a water pump, fan motor किंवा motor operation in AC or DC. तर बरोबर उत्तर काय आहे, starter for a car. The correct answer is option A. Next. आणि लास्ट क्वेश्चन ह्या टेस्टचा. फॉर द सेम HP रेटिंग अँड फुल लोड स्पीड द फॉलोइंग मोटर हॅज पुअर स्टार्टिंग टॉर्क. कुठल्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा पुअर असणार आहे, शंट, सिरीज, डिफरन्शियली कंपाऊंडेड की क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडेड. तर कुठल्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा पुअर असतो, डिफरन्शियली कंपाऊंडेड मोटरचा. तर ऑप्शन सी इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. तर हे झाले आपले 10 प्रश्न. तुम्ही चेक करून घ्या तुमचे किती बरोबर आलेले आहेत, किती चूक आहेत आणि इम्प्रूव्हमेंट आहे का नाही. तुम्ही तुमचे मार्क्स शेअर पण करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.